शुक्रवारी नाशिक विभागीय कार्यालयासमोर TN 52 F1507 हा ट्रक 3 दिवसांपासून लावलेला होता। हा ट्रक गुन्हे शाखेच्या युनिट 3 च्या कर्मचाऱ्यांनी पकडला होता। या ट्रकमध्ये जनावरांचे कातडे भरलेले होते। मात्र हा ट्रक कुठून आला याबाबत माहिती मिळत नव्हती। या ट्रकबद्दल माहिती मिळताच काही कार्यकर्ते गुन्हा दाखल करण्यासाठी पुढे आले। मात्र युनिट 3 चे कर्मचारी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। म्हणून रात्री उशिरा उपनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। ट्रक तसेच 7 संशयितांना उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। पुढील तपास उपनगर पोलीस करीत आहे। अखिल विश्व गोसेनेचा अध्यक्ष आम्हाला अशी खबर कळाली का या गाडीत गोमांस आहे 1700 टन। तर आम्ही 4-5 पहिले आलो तर आम्ही गाडी पोलिसांच्या ताब्यात होती। तर आम्हाला असं वाटलं का काही कारवाई होत नाही, त्यामुळे आम्ही RSS ची संपर्क साधला। काय नाव सर? रमेश मानकर यांच्याशी संपर्क साधला व भाजपचे जे युवा कार्यकर्ते रोहित चांडोले यांच्याशी संपर्क साधून आम्ही कार्यकर्ते एक कट्टी गोळा केले। 300 कार्यकर्ते आम्ही इथं गोळा केले व आम्ही गाडी 52 F उपनगर पोलीस स्टेशनला आणली व तिथल्याही साहेबांनी आम्हाला सावंत साहेबांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं। केदार साहेबांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं व आम्ही रजिस्टर केस आता केलेली आहे। F1507 या ट्रकमध्ये गोमांस होतं। तर ही गोमांस क्राईम ब्रांच येथे जमा होती। तरी आम्ही गाडीबरोबर येऊन उपनगर पोलीस चौकी येथे त्याचा गुन्हा रजिस्टर केला आहे आणि त्या संदर्भात कारवाई होते। शनिवारी सकाळी संशयितांना तपासासाठी नेताना पोलिसांनी शासकीय वाहनाचा वापर न करता खासगी वाहनातून नेण्यात आल्याने या संशयितांना अशी VIP ट्रीटमेंट का दिली जाते याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी प्रतिनिधी रोहन दाणी, नाशिक।